हॅलो. स्क्रीन शेअर केलेली आणि आवाज येतोय की नाही एकदा चेकआउट करून घ्या. ठीक आहे. आपण ऑलरेडी काही न्यूमरिकल सॉल्व केले होते. त्यापैकी जेट पॅरामीटर्स आणि वाय पॅरामीटर्स हे कसे फाइंड आउट करायचे हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेले होते. ओके. सो पुन्हा एक आपण बेसिक न्यूमरिकल्स घेणार आहोत जे की वाय पॅरामीटर्सवर डिपेंड आहे. तर इथे आपल्याला क्वेश्चन्स अशा प्रकारे आहे की ऑप्टेन द वाय पॅरामीटर्स, ऑप्टेन द वाय पॅरामीटर्स आणि सर्किट आपल्याला अशा प्रकारे दिलेलं आहे. 3 रेजिस्टन्सेस कनेक्टेड आहेत सिरीज अँड पॅरलली आणि 2 लूपचा असा हा 2 पोर्ट नेटवर्क आपल्याला बघायला मिळतो. फर्स्ट पोर्टचा जो व्होल्टेज असणार आहे हा V1 आहे. सेकंड पोर्टचा जो व्होल्टेज आहे तो V2 आहे. 1/2 ओहमचा हा रेजिस्टन्स आहे जो की कॉमन आहे आणि हा सेंटरला जो नोड आहे याचं नाव Vx, त्यानंतर हा 3 ओहमचा रेजिस्टन्स आणि फर्स्ट रेजिस्टन्स हा 5 ओहमचा आहे. फर्स्ट पोर्ट म्हणून फ्लो होणारा जो करंट असणार आहे तो I1 आहे आणि सेकंड पोर्ट म्हणून फ्लो होणारा जो करंट आहे तो I2 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्किट दिलेलं आहे. या सर्किटचे आपल्याला वाय पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला y11, y12, y21 आणि y22 फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजेच काय तर आपल्याला व्होल्टेज आणि करंट रिलेशनशिप हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणजेच काय तर I1 इज इक्वल्स टू द y11 V1 प्लस y12 V2. तर अशा प्रकारे हे फर्स्ट व्होल्टेज अँड करंट रिलेशनशिप असणार आहे वाय पॅरामीटर्सचं. I2 इज इक्वल टू y21 V1 प्लस y22 V2 अशा प्रकारे. मग इथे आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे तर हे सगळे पॅरामीटर्स इथे फाइंड आउट करण्यासाठी आपण अप्लाय KCL ॲट नोड 1 करणार आहोत. आता नोड 1 म्हणजेच हा पोर्ट 1 जो असणार आहे पोर्ट 1. ओके. सो पोर्ट 1 इज नथिंग बट नोड. डायरेक्टली आपण तिथे यूज करणार आहोत. सो अप्लाय KCL ऑन नोड नंबर 1. सो नोड नंबर 1वर जर KCL अप्लाय केलं तर आपल्याला मिळतं V1 मायनस Vx. सेकंड नोड Vx आहे जो कॉमनली कनेक्टेड आहे आणि या दोघांमध्ये कनेक्टेड असलेला 5 ओहम रेजिस्टन्स, व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स. आणि इथून फ्लो होणारा करंट कोणता आहे तर I1. म्हणजेच काय तर हा आपण इक्वेशन नंबर 1 अशा प्रकारे इथे सांगू शकतो. तसंच जर का आपण अप्लाय KCL ऑन नोड 2 जर केलं म्हणजे सेकंड पोर्ट. सो नोड 2ला तुम्ही सेकंड पोर्टला बघू शकतात की हा इथे जो दिसतोय हा सेकंड पोर्टचा व्होल्टेज V2 मायनस कॉमनली कनेक्टेड जो नोड आहे दॅट इज द Vx आणि दोघांमध्ये कनेक्टेड हा रेजिस्टन्स 3 ओहमचा. इथून फ्लो होणारा करंट कोणता होता तर I2 करंट. अशा प्रकारे हे सेकंड इक्वेशन आपल्याला मिळतं. सो हे 2 इक्वेशन्स आपल्याला 2 नोडवर अप्लाय केल्यानंतर जर मिळतं आहेत तर आता आपल्याला सगळ्यात मेन म्हणजेच काय की जो Vx जो आपला नोड आहे त्या Vxवर सुद्धा आपण काय करणार आहोत तर KCL हा अप्लाय करणार आहोत. तर जेट पॅरामीटर फाइंड आउट करायचे असेल तर KVLचा विचार करायचा आहे. ओके. आणि वाय पॅरामीटरचा फाइंड आउट करायचे असेल तर KCLचा जास्त वापर होणार आहे. KCLच मोस्टली तिथे असणार आहेत हे आपल्याला समजतं. ओके. अप्लाय द KCL ऑन Vx नोड जर केलात तर आपल्याला काहीसं अशा प्रकारे इक्वेशन मिळणार आहे की Vx मायनस V1 डिवायडेड बाय 5 प्लस Vx डिवायडेड बाय ओके हा 1/2 नसून हा किती 12 ओहमचा रेजिस्टन्स आहे लक्षात घ्या. Vx डिवायडेड बाय 12 तसंच प्लस Vx मायनस V2 आणि यांच्यामध्ये कनेक्ट असलेला हा 3 ओहमचा रेजिस्टन्स आणि या सगळ्यांची अल्जेब्रिक सम किती असणार आहे 0. मग यांना जर तुम्ही सेपरेट केलं तर
हे आपल्याला कसं मिळणार आहे, Vx बाय 5 मायनस V1 बाय 5 प्लस Vx बाय 12 प्लस Vx बाय 3 मायनस V2 बाय 3 इज इक्वल्स टू द 0. मग आता इथे तुम्ही बघू शकतात की इथे Vx वाल्या ज्या टर्म्स आहेत त्यातून Vx कॉमन काढू शकतो. ओके, आणि तो Vx कॉमन काढून त्याच्यानंतर V1 आणि V2 वाल्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण डायरेक्टली घेऊया राईट हँड साईडला. ओके, सो मी इथे लिहितो आहे डायरेक्टली Vx जर मी इथे कॉमन काढला तर मला आतमध्ये मिळतं आहे 1/5. ओके, त्यानंतर 1/12 प्लस 1/3. ओके, सो Vx आपण कॉमन घेतलेला आहे. Okay. Is equals to the ink, yellow ink. ओके, आणि V1 आणि V2 वाल्या ज्या टर्म्स आहेत त्या जर तुम्ही इथे राईट हँड साईडला जर शिफ्ट केलं तर इथून तुम्हाला V1 बाय 5 ज्या मायनसमध्ये होत्या त्या इथे तुम्हाला पॉझिटिव्ह झालेल्या दिसतील. V1 बाय 5 प्लस V2 बाय 3 अशा या टर्म्स दिसतील. मग इथे जर हा जर 1/5 वगैरे जे कॅल्शियममध्ये जर तुम्ही सॉल्व केलं तर हे तुम्हाला 37/60 अशा प्रकारे इथे मिळणार. ओके, आणि राईट हँड साईड ही ॲज इट इज V1 बाय 5 प्लस V2 बाय 3 अशा प्रकारे मिळणार. यावरून तुम्ही Vx काढू शकतात, म्हणजे हा ब्रॅकेट आपण राईट हँड साईडला शिफ्ट करू शकतो. म्हणजेच काय की Vx इज इक्वल्स टू द आपल्याला मिळते आहे V1 बाय 5 प्लस V2 हा फर्स्ट ब्रॅकेट V2 बाय 3. ओके, हा ब्रॅकेट बघा इथे मल्टिप्लिकेशनला आहे Vxला मल्टिप्लाय. सो इथे आल्यानंतर डिवाइडला होणार, म्हणजेच 37 डिवाइड बाय 60 अशा प्रकारे होणार. तर इथे मी त्याला मल्टिप्लाइड करून काय करतो आहे, त्यांचा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर करतो आहे आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर करतो आहे. म्हणजेच डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला गेलेला आहे असं आपण तिथे सांगू शकतो. ओके, सो अशा प्रकारे हा Vxची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे आणि ही खूप महत्त्वाची व्हॅल्यू आहे जे की इक्वेशन नंबर 3 आपण देणार आहोत. ओके, मग आता आपल्याला इथून दोन गोष्टी करायच्या आहेत. एक गोष्ट म्हणजेच काय की ही जी इक्वेशन नंबर 3 आहे ते आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये जर पुट केलं, ओके, सो आपल्याला y11 आणि y12 हे दोन पॅरामीटर्स फाइंड आउट होतील. त्यानंतर हेच थर्ड इक्वेशन नंबर 3 जर का आपण सेकंडमध्ये पुट केलं तर आपल्याला y21 आणि y22 आपल्याला इथे फाइंड आउट होते. ओके, सो इथे 1 बाय 1 आपण पुट डाऊन करूया. मग सगळ्यात पहिले आपण म्हणूया पुट इक्वेशन नंबर 3 जे की Vxचं आहे इन इक्वेशन नंबर 1. ओके, आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट डाऊन केल्यानंतर बघा आपल्याला अशा प्रकारे मिळणार इट्स V1 बाय 5 मायनस 60 V1 बाय 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 925 अशा प्रकारे इथे होणार. ओके, सो 185 इंटू 5 म्हणजेच हा 925 वगैरे असं तिथे सॉल्व होणार. तसंच मायनस 60 V2 बाय 555 इज इक्वल्स टू द I1 अशा प्रकारे आपल्याला ही टर्म्स मिळणार आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केल्यानंतर. ओके, मग इथे सुद्धा V1 तुम्हाला या दोन्ही टर्म्समध्ये V1 दिसते, त्या म्हणून तुम्ही V1ला कॉमन काढू शकतात. आता V1ला कॉमन जर काढलं तर हा 1/5 मायनस 60 डिवायडेड बाय 925 अशा प्रकारे इथे हा V1 कॉमन काढतो. ओके, मायनस इथे जर बघितलं तर 60 डिवायडेड बाय 555 आणि थोडं रिअरेंज करून इथे V2 हा बाजूला लिहितो. सो हे इक्वेशन एक्झॅक्टली आपल्याला कसं मिळालेलं आहे तर फर्स्ट इक्वेशनसारखं मिळालेलं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला क्लिअरली मेन्शन दिसतं आहे की ही जी V1चा जो कोइफिशियंट आहे इट्स अ y1 व्हॅल्यू असणार आहे आणि V2चा जो कोइफिशियंट असणार आहे ही y12 व्हॅल्यू असणार आहे. ओके, सो इथे आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज इथे आपल्याला फाइंड आउट होत आहे. म्हणजेच काय तर आपण y11 जेव्हा यांना 1/5 मायनस 60 बाय 925 हे कॅल्सीमध्ये जर आपण सॉल्व केलं तर हा y11 तुम्हाला 5/37
मो MHO. ओके, अशा प्रकारे मिळणार. म्हणजेच तुम्ही याला जर सॉल्व केलं तर 0.135 अशा प्रकारे, आणि मोचं साईन अशा उलटं असतं. ओके, सर हा तुम्ही कॅल्सीमध्ये सॉल्व करून बघा, डायरेक्टली मिळेल. सिमिलरली जर तुम्ही Y12ला जर गेलात तर Y12 हा तुम्हाला इथे -4/37 MHO मो अशा प्रकारे मिळणार. म्हणजेच याला जर तुम्ही सॉल्व केलं तर -0.108108 मो अशा प्रकारे इथे मिळणार. ओके, सो या दोन व्हॅल्यूज आपल्याला इथे फाइंड आउट झालेल्या मिळत आहेत. तसंच सेम थिंग्स जेव्हा आपण पुट इक्वेशन 3 × 2 म्हणतोय तर बाकीच्या व्हॅल्यूसुद्धा आपल्याला मिळत आहेत. सो पुट VX ची जी व्हॅल्यू आहे, जे की इक्वेशन नंबर 3 आपण त्याला दिलेला आहे, तो आपल्याला पुट डाऊन करायचा आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये. ओके, सो इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट डाऊन केल्यानंतर ही व्हॅल्यू आपल्याला काहीशी अशा प्रकारे मिळतं. इट्स V2/3 -60 V1/555, ओके, -60 V2/333. ओके, इज इक्वल्स टू द I2. ओके, आता इथे सुद्धा बघा, हे या जे दोन टर्म्स तुम्हाला दिसत आहेत, ह्या V2 वाले टर्म दिसत आहेत आणि V1 वाले टर्म्स मी थोडी इथे समोर घेऊन घेतो, जे की -60 /555 अशा प्रकारे हा कोएफिशियंट दिसतोय V1चा. ओके, तसंच V2 जर इथे तुम्ही जर काढलात, सो 1/3 -60 /555, 60 /555 की 333 आहे ते एकदा चेक करून घेतो फक्त. ओके, V2 ठीक आहे. हा 333 येतो की 555 येतो एकदा चेकआउट करतो फक्त. V2 इज इक्वल्स टू द I2. मग यांना जर तुम्ही रिअरेंज केलं तर हा V1चा जो कोएफिशियंट आहे, हा V1चा जो कोएफिशियंट आहे, सो दॅट इज नथिंग बट इट्स Y21, आणि V2चा जो कोएफिशियंट आहे इट्स Y22. म्हणजेच काय तर याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला इथे व्हॅल्यूज लिहून देतो. इट्स Y21 हा तुम्हाला -4/37 मो इतका असा मिळाला पाहिजे, जो की सेम व्हॅल्यू असणार आहे -0.10880 समथिंग अशा प्रकारे येणार. तसंच Y22 जर तुम्ही सॉल्व केलं तर Y22 हा 17/111 मो अशा प्रकारे येणार. म्हणजेच याला जर तुम्ही कॅल्सीने सॉल्व करून बघितलं तर 0.153 इतका अशा प्रकारे इथे येणार आहे. ओके, सो इथे वाय पॅरामीटर जे फाइंड आउट करायचे होते, तर त्याची ही जी मेथडॉलॉजी इथे आपण बघितली, त्या मेथडॉलॉजीमध्ये आपल्याला एवढं बघायला मिळतो की V1 नोड, त्यानंतर V2 नोड आणि VX नोड काढलेला आहे. ओके, KCL लावून मग VXची व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशनमध्ये टाकून ह्या व्हॅल्यूज आपण इथे फाइंड आउट केलेल्या आहे. Y11, Y12, Y21 अँड Y22. ओके, सो अशा ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथे फाइंड आउट होतात. दॅट इज द वाय पॅरामीटर्स. ओके, तसंच एक झेड आणि वाय पॅरामीटर्स इथे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. ओके, कॉमनली आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. तर असा सुद्धा क्वेश्चन, कंबाईनली क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळू शकतो की ऑब्टेन झेड पॅरामीटर्स and y parameters, obtain the z parameters and y parameters. आणि डायग्राम आपल्याला अशा प्रकारे दिलेली आहे की हा पहिला रेजिस्टर आहे, त्यानंतर सिरीजली कनेक्टेड असे 3 रेजिस्टर्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, इन बिटवीनमध्ये आपल्याला वर्टिकली पॅरलली कनेक्टेड 2 रेजिस्टन्स असे बघायला मिळतात. ओके, सो
हा 4 ओहमचा रेजिस्टन्स आहे, हा 3 ओहमचा आहे, तसंच हा 2 ओहमचा आहे आणि हा 1 ओहमचा आहे. ओके, 1 2 3 4 अशा प्रकारचे रेजिस्टन्स आहे. पहिला पोर्ट जो आहे तो आपल्याला V1, इथून फ्लो होणारा करंट हा I1. सेकंड पोर्ट जो असणार आहे हा V2, इथून फ्लो होणारा जो करंट असणार आहे दॅट इज द I2. ओके, म्हणजेच काय लक्षात येतं आपलं, तर आपल्या लक्षात येतं की इथून फ्लो होणारा हा जो करंट आहे हा I2 करंट आहे. तसंच फर्स्ट लूप म्हणून फ्लो होणारा करंट जर I1 आहे, तर या मिडल लूप म्हणून फ्लो होणारा करंट आपण याला I3 असं नाव देऊ शकतो. 1 2 3. आणि इथे आपल्याला दोन्ही पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपल्याला जेट पॅरामीटर्स आहेत तर KVL अप्लाय करून घ्यायचा असतो, आणि जेव्हा वाय पॅरामीटर फाइंड आउट करायचे आहेत तर तेव्हा आपल्याला KCL अप्लाय करणे गरजेचं आहे. तर मी आता इथे सोल्युशन थोडं शॉर्टमध्ये देतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले झेड पॅरामीटर्स आपण फाइंड आउट करूया. तर मग इथे लिहितो आहे KVL ऑन लूप 1. सो पहिल्या लूपवर जर आपण KVL जर अप्लाय केला तर आपल्याला हे इक्वेशन मी डायरेक्ट लिहितो. ते इक्वेशन एकदा तुम्ही KVL अप्लाय करून एकदा सॉल्व करून बघा की अशा प्रकारे ते येतं का. दॅट इज द इक्वेशन नंबर 1. तसंच KVL ऑन लूप 2 जर आपण केलं, KVL ऑन लूप 2, तर लूप 2ला कोणताही सोर्स कनेक्टेड नाही आहे, बट रेजिस्टन्सेस इथे जास्त कनेक्टेड आहे, म्हणजे व्होल्टेज ड्रॉप इथे जास्त होणार आहे. ओके, सो हे इक्वेशन जे आपल्याला मिळतं आहे दॅट इज द KVL लूप 2वर अप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळते. सेम थिंग्स थर्ड लूपवर जेव्हा आपण KVL अप्लाय करतो तसं एक थर्ड लूपला V2 हा सोर्स कनेक्टेड आहे. ओके, 4I2 अँड प्लस 4I3. तर अशा प्रकारे आपल्याला 3 लूप्स इक्वेशन्स आपल्याला बघायला मिळतात. मग आता आपल्याला इथे झेड पॅरामीटर जर फाइंड आउट करायचे आहेत तर आपल्याला इथे लगेच लक्षात येतं की V1 इज इक्वल्स टू द Z11 I1 प्लस Z12 I2, आणि V2 इज इक्वल्स टू द Z21 I1 प्लस Z22 I2. असे दोन आपले व्होल्टेज अँड करंट रिलेशनशिप आहेत झेड पॅरामीटरसाठी. ओके, सो V1 आहे, लक्षात घ्यायचं आहे V1 आहे, I1 आहे, I2 आहे. तर इथे बघा एका साईडला तुम्हाला V1 दिसतंय. ओके, तसंच सेकंड इक्वेशनमध्ये बघा V2 दिसतंय अँड I1 अँड I2 दिसतं. तर इथे बघा V2 दिसतंय, I1 तर नाही पण I2 आहे. इथे V1 सोबत I1 अवेलेबल आहे, बट I3 आपल्याला पुट डाऊन करावं लागणार. सो I3ची व्हॅल्यू आपल्याला कुठून तरी आणावी लागणार. मग I3ची व्हॅल्यू कुठून आणायची? सो सेकंड नंबर इक्वेशन ज्याचं तुम्ही बघू शकतात की V1 पण नाही आणि V2 पण नाही आहे, त्याच्यामुळे सेकंड इक्वेशनच आपल्याला I3ची व्हॅल्यू देणार, आणि ती आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 मध्ये पुट डाऊन करून आपल्याला असे झेड पॅरामीटर्स इथे मिळतील. म्हणून मग आपण इथे म्हणू शकतो की फ्रॉम इक्वेशन 2. ओके, सो फ्रॉम इक्वेशन नंबर 2, तर काय दिसतं इक्वेशन नंबर 2 मध्ये बघा की या 9 आपल्याला I3 काढायचं आहे, I3. सो 9I3ला जर आपण इथे लेफ्ट हँड साईडला जर शिफ्ट केलं तर आपल्याला काय मिळतं, इट्स 2 टाइम्स ऑफ I1 मायनस 4I2 अशी व्हॅल्यू मिळतं. पण आपल्याला I3ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणून इथे आपण काय करणार, या 9ला सुद्धा काय करणार, ट्रान्सफर करणार, आणि इथे I3ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार. सो I3 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 9 I1 मायनस 4 डिवायडेड बाय 9 I2. ओके, सो हे जे इक्वेशन इथे मिळालेलं आहे, जे I3चं इक्वेशन आहे ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज नथिंग बट इक्वेशन नंबर 4. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की आपण या सेकंड इक्वेशन्सवरून I3ची व्हॅल्यू काढलीत आणि ती इक्वेशन 1 आणि 3 मध्ये पुट डाऊन करून आपल्याला झेड पॅरामीटर्स इथे मिळणार आहेत. ओके, सो आता इथे म्हणूया पुट व्हॅल्यू ऑफ 4, पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन नंबर 4 इन इक्वेशन 1. ओके, 4ची 1 मध्ये जर पुट केल्यानंतर आपल्याला ही इक्वेशन्स काय अशा प्रकारे मिळते. ठीक आहे, इथे लिहूया V1 इज इक्वल्स टू द 3 टाइम्स ऑफ I1, म्हणजेच आपण इथे I3ची व्हॅल्यू पुट डाऊन करतो इनडायरेक्टली 2, आणि I3ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे इट्स 2 बाय 9 I1 मायनस 4 बाय 9 I2. ओके,
हा ब्रॅकेट जर आपण ओपन केला तर 3i1 मायनस 4/9 i1 मायनस प्लस मायनस 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 प्लस होणार. ओके, सो इट्स 8/9 i2 अशा प्रकारे मिळणार. ओके, मग इथे तुम्ही बघू शकतात ही सुद्धा वनवाली टर्म्स आहे, i1 वाली टर्म्स आहेत. तर या दोन्ही टर्म्स आपण काय करून घेऊया, सॉल्व करून घेऊया. ओके, सो 3 मायनस 4/9 हे तुम्ही कॅल्सीने सुद्धा सॉल्व केलं तर हे 23/9 अशा प्रकारे तुम्हाला मिळणार. 23/9 टाइम्स ऑफ i1 प्लस 8/9 i2 ची व्हॅल्यू आहे तर ती ॲज डिस्ट होणार. पण हे इक्वेशन कोणतं होतं, सो हे v1 इज इक्वल टू होतं. तर बघा इथे आपल्याला हे जे इक्वेशन मिळालेलं आहे ते v1 इज इक्वल्स टू द i1 i2 फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. तर या इक्वेशन नंबर 5 आपण देऊया. हे जर आपण कम्पेअर केलं, कोणासोबत कम्पेअर करणार, सो v1 इज इक्वल्स टू द z11 i1 प्लस z12 i2. ओके, सो बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 असं सुद्धा आपण इथे म्हणू शकतो, बाय कम्पेअरिंग विथ इक्वेशन नंबर 1. ओके, तर आपल्याला इथे काय मिळते, z11 चे पॅरामीटर्स मिळते जे की 23/9 आणि z आहे इम्पिडन्स आहे म्हणजेच ओहम. ओके, सेम थिंग्स आपल्याला z12 इथे मिळते, इट्स 8/9 ओहम. सो 8/9 ओहम. ओके, सो आपण पुट 4 in 1 केलं तर आपल्याला दोन्ही पॅरामीटर, आता पुट 4 in 2 केलं तर बाकीचे पॅरामीटर्स सुद्धा आपल्याला काय मिळतील. ओके, सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ 4 इन इक्वेशन नंबर 2, इक्वेशन 2 नाही मग इक्वेशन 3. ओके, आपण तिकडे जे दिलं आहे इक्वेशन 3, 2 पासून तर आपण VX घेतलेलं आहे. ओके, मग आपल्याला इथे काय मिळते बघा, v2 इज नथिंग बट इट्स अ 4i2 प्लस इट्स अ 4 टाइम्स ऑफ इन ब्रॅकेट लिहितोय जो आपल्याला i3 ची व्हॅल्यू मिळेल 2/9 i1 मायनस 4/9 i2. ओके, ब्रॅकेट ओपन करून घेऊया. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर आपल्याला हे 8/9 i1 असं मिळते, प्लस मायनस मायनसच राहणार. ओके, आणि 16/9 i2 अशा प्रकारे होणार. मग इथे या दोन टर्म्स i2 वाल्या टर्म्स आहेत, इथून आपण i2 ला जर कॉमन काढलं किंवा इथे i1 ला जर समोर आणलं, सो 8/9 i1 प्लस 4 मायनस 16/9 i2. ओके, सो हा जो कोएफिशियंट तुम्हाला इथे दिसतोय i1 आणि i2 चे, दॅट इज युअर z पॅरामीटर्स z21 अँड 22. ओके, तर यांना सॉल्व केल्यानंतर हे कम्पेअर करणार तुम्ही v2 इक्वेशन सोबत, दॅट इज द z21 i1 प्लस z22 i2. ओके, सो दिस इज द z21 अँड z2. तर यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर 8/9 ओहम तर इथे डायरेक्टली आपल्याला दिसतेच आहे z21, बट z22 जर इथे तुम्ही सॉल्व केलं तर हा तुम्हाला 20/9 ओहम अशा प्रकारे इथे मिळणार. ओके, जो की सॉल्व केल्यानंतर 2.22 असणार. तर अशा प्रकारे z पॅरामीटर्स इथे मिळतील. आता सिमिलरली सेम क्वेश्चन्स आपल्याला इथे y पॅरामीटर्ससाठी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ओके, सो y पॅरामीटर्ससाठी आपण फक्त इंक चेंज करून घेऊया आणि इथे म्हणूया सॉल्व the same above question for y parameters. ओके, सो y पॅरामीटर्ससाठी आपल्याला माहित आहे की y पॅरामीटर्ससाठी आपण इथे KCL यूज करणार आहोत. y पॅरामीटर्सचे आपल्याला इक्वेशन सुद्धा माहित आहे. ओके, पण इथे आपण पुन्हा मी एक डायग्राम्स ही काढून घेतो, जे डायग्राम्स आपल्याला गिवन आहे. ओके, दोन सिरीज कनेक्टेड आणि दोन अशा प्रकारे पॅरलली कनेक्टेड रेजिस्टन्सेस आपल्याला बघायला मिळतात. ओके, आणि हे दोन पोर्ट आपल्याला इथे बघायला मिळतात. इट्स अ पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, इट्स अ V2. सेकंड पोर्ट
तसंच हा फर्स्ट पोर्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह इट्स V1. इथून फ्लो होणारा जो करंट असणार आहे दॅट इज द I1 अँड दिस इज द 1 ओहम, ओके, 2 ओहम, 3 ओहम आणि 4 ओहम्स. ओके, मग मला सांगा की हा जो इथे नोड तयार होणार, हा नोड कोणता असणार? हा V2 नोड असणार. सेम थिंग्स इथे हा जो नोड तयार झाला, हा नोडचं नाव असणार आहे इट्स V1 नोड. ओके, सेम थिंग्स हा मधला जो नोड तयार झाला तर याला आपण Vx, Vy तुम्हाला वाटेल ते नाव देऊ शकता. तर मी याला Vx असं नाव देतो. ओके, किंवा जर सपोज तुम्हाला V3 नाव द्यायचं असेल तर V3 सुद्धा नाव तुम्ही देऊ शकता. तर V3 नाव देऊया, नवीन नाही तर. ओके, आणि जो खालचा जो कॉमन नोड असणार ऑब्विसली त्याला आपण काय करत असतो? ग्राउंड करत असतो. तर इथे सोल्युशन्समध्ये आपण सगळ्यात पहिले 3 स्टेप इथे सॉल्व करणार आहोत. सो इथे म्हणूया अप्लाय KCL ऑन नोड 1 म्हणूया. ओके, नोड 1 म्हणजेच कोण? इट्स अ V1. ओके, सो नोड 1 वर जर आपण अप्लाय केला तर आपल्याला काय मिळतं? इट्स I1 इज नथिंग बट इट्स V1 मायनस V3 डिवायडेड बाय 1 ओहम्स. अशा प्रकारे इक्वेशन नंबर 1 आपल्याला इथे मिळते. ओके, सेम आपण म्हणूया अप्लाय KCL, फक्त इथे म्हणताना आपण म्हणूया नोड नंबर 2, ज्याचं असणार आहे V2. सो V2चं आपल्याला इक्वेशन्स मिळणार आहे इट्स I2 करंट हा सेकंड नोड म्हणून फ्लो होतो अँड इट्स V2. इथे आता बघा 4 ओहम पण कनेक्टेड आहे. सो V2 बाय 4 ओहम असं आपण करू शकतो. तसंच V2 मायनस कॉमन जो नोड आहे V3 डिवायडेड बाय 3 ओहम्स. ओके, सो दिस इज द इक्वेशन नंबर 2 आपण त्याला म्हणूया. सेम थिंग्स आपण म्हणूया अप्लाय द KCL ऑन नोड नंबर 3 दॅट इज द V3. ओके, आणि इथे आपल्याला मिळणार आहे I3 ने 0 इज नथिंग बट V3 मायनस V1, हा 1 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट. तसाच 3 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट हा V3 मायनस V2. ओके, आणि तसाच 2 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट हा आहे V3 बाय 2 ओहम्स. ओके, सो अशा प्रकारे हा आपल्याला मिळालेला आहे. मग इथे आपल्याला बघा की आपल्याला वाय पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे आहे. वाय पॅरामीटर्सचे जर व्होल्टेज आणि करंट इक्वेशन जर बघितले, सो I1 इज इक्वल टू Y11 V1 प्लस Y12 V2 असे आहेत. म्हणजेच काय? I1 V1 V2 अशा फॉर्ममध्ये. तर इथे तुम्हाला दिसतोय I1 सुद्धा आहे, इथे V1 सुद्धा आहे. फक्त कोण नको असतो? सो इथे आपल्याला हा V3 नको आहे. मग V3 आपल्याला कुठून तरी मिळणार आहे. तसंच इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, इथे I3 आहे, इथे V2 आहे, इथे सुद्धा V2 आहे. ओके, तर इथे I2चं जर इक्वेशन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की Y21 V1 प्लस Y22 V2 म्हणजेच V2 V1 आणि I2 असे इक्वेशन्स इथे जमणार आहे. फक्त कोण नको आहे? तर इथे नको आहे V3. मग V3 आपल्याला कुठून तरी मिळणार. मग कुठून मिळणार आहे? तर इथे आपल्याला ऑलरेडी मोर पॅरामीटर्स आहेत. तर 3 म्हणून आपल्याला कोण मिळणार आहे? तर 3 म्हणून आपल्याला V3 मिळणार आहे. V3ची व्हॅल्यू थर्ड इक्वेशन्स म्हणूनच आपल्याला V3ची व्हॅल्यू मिळणार आहे. ते इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट डाऊन करा तर वायचे पॅरामीटर्स मिळणार. ते इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट डाऊन करा तर ते सुद्धा आपल्याला वायचे पॅरामीटर्स मिळून जाईल. तर इक्वेशन नंबर 3 पासून आपण इथे काढून घेऊया. फ्रॉम इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन नंबर 3. तर तुम्हाला लक्षात येईल की इथे V3 मायनस V1, कारण की यांना 1नेच डिवाइड होतं, तर कोणत्याही संख्येला 1ने डिवाइड केलेलं असता हे आपल्याला तीच संख्या मिळते हे आपल्याला माहीत आहे. V2 बाय 3 प्लस V3 बाय 2 इज इक्वल्स टू द 0. तर इथे मी V3ला कॉमन काढतो तर मला लक्षात येते इथे V1 प्लस 1 बाय 3 प्लस 1 बाय 2 अशा प्रकारे हा V3 मी कॉमन काढला. बाकी सगळे पॅरामीटर्स मी राईट हँड साईडला जर शिफ्ट केले तर मायनस V1 हा पॉझिटिव्ह होणार, जो मायनस V2 आहे तो V2 बाय 3 पॉझिटिव्ह होणार. ओके, यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर हे तुम्हाला मिळणार 11 बाय 6 V3. ओके, आणि
इकडे ॲज इट इज राहणार V1 V2 बाय 3. मग आता इथे 11/6ला सुद्धा ट्रान्सफर करून टाका, म्हणजेच इथे तुम्हाला V3ची व्हॅल्यू कशी मिळणार. सो इट्स 6/11. न्युमरेटरचा डिनोमिनेटरचा न्युमरेटर्स म्हणजेच डिवाइड होणार. ओके, V1ला. तसंच 6/11ने जर V2/3ला जर मल्टिप्लाय केलं तर ते तुम्हाला 2/11 अशा प्रकारे इथे मिळणार. सो इथे बघा लक्षात येते की V3ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, जे की इक्वेशन नंबर 4 आपण म्हणतोय. मग आता पुट इन इक्वेशन 4 इन 1, पुट इन इक्वेशन 4 इन 2 केल्यानंतर आपलं हे न्यूमरिकल इथे सॉल्व्ह होणार आहे. ओके, सो इथे म्हणूया पुट 4 इन इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन नंबर 1 मध्ये जेव्हा तुम्ही पुट 4 करणार, सो इट्स I1 इज इक्वल टू V1 मायनस 6/11 V1 प्लस 2/11 V2 अशा प्रकारे मिळणार. आणि याला जर तुम्ही थोडं रिअरेंज जर केलं तर तुमच्या लक्षात येईल V1 वाल्या टर्म्स म्हणून 1 मायनस 6/11ला जर तुम्ही सॉल्व केलं, सो इट्स 5/11 V1 इतकी ही संख्या मिळते. प्लस 2/11ला काही हात लावायचा नाही, तो ऑलरेडी आलेला आहे. तर इथे तुम्ही चेकआउट करू शकता की जेव्हा तुम्ही हे कम्पेअर करणार इक्वेशन्स कोणासोबत, I1च्या इक्वेशनसोबत, सो इट्स Y11 V1 प्लस Y12 V2. ओके, सो इथे बाय कम्पेअरिंग आपण असं म्हणूया, बाय कम्पेअरिंग, हे सगळ्या फॉर्मॅलिटी असतात त्या लिहायच्या असतात. सो बाय कम्पेअरिंग वी गेट Y11 is nothing but it's a 5/11 more. Okay, and Y12 it's a 2/11 more अशा प्रकारे. ओके, सिमिलरली आपण पुट 4, सिमिलरली आपण इथे म्हणूया पुट इक्वेशन नंबर 4 इन इक्वेशन नंबर 2. ओके, सो पुट 4 इन 2 जर तुम्ही केलं, सो इथे आपल्याला ते इक्वेशन मिळणार. इट्स I2 इज इक्वल्स टू द V2/4 प्लस V2/3 मायनस 1/3. आणि इथे ही V3ची व्हॅल्यू आहे, तर V3ची व्हॅल्यू इथे आपण पुट डाऊन करूया, जे की आपल्याला 6/11 V1 प्लस 2/11 V2 अशा प्रकारे आपल्याला मिळेल. तर हे इंटरेस्टिंग न्यूमरिकल्स असतात अशा प्रकारचे. तर हे न्यूमरिकल्स जर तुम्ही स्वतःहून जर सॉल्व केले तरच याची लेंथ किंवा जे कॉन्सन्ट्रेशन्स आहेत ते आपल्याला इथे लागू शकतं. अदरवाईज जर तुम्ही न्यूमरिकल्स जर फक्त ऐकत असाल तर कुठेतरी त्याचा कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच काय की थोडे इरिटेटिंग ते आपल्याला वाटायला लागतात की काय इक्वेशन्स काढायचे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट डाऊन करायचे आणि काहीतरी भलतंच इक्वेशन दिसणाऱ्यासारखं इक्वेशन तयार करायचं. ओके, सो मग ते आपल्याला कुठेतरी बोरिंग होतं. सो हे न्यूमरिकल्स हमखास एक्झाममध्ये विचारले जातात. याची प्रॅक्टिससुद्धा तुम्ही जेवढी चांगली करणार तेवढा इझी हे न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व करता येतात. सो इथे I2 is nothing but it's a Y21 V1 plus Y22 V2 सोबत कंपेअरिंग करणार. ओके, आणि इथे आपण लास्टली लिहूनच घेऊया. सो बाय कम्पेअरिंग वी गेट सो Y21 is nothing but minus 2/11 more. ओके, तर हे आपलं Y आणि Z पॅरामीटरचं शेवटचं हे न्यूमरिकल्स आहेत. आपण लगेच H पॅरामीटर्स न्यूमरिकल्स इथे आपण स्टार्ट करतो. ओके, मग आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की Z पॅरामीटर्स जर असेल तर KVL KCL अप्लाय करायचं आहे आणि Y पॅरामीटर्स असेल तर KCLचा तिथे आपल्याला यूज करावा लागतो. ओके, तर इथे एक फक्त तुम्हाला एक होमवर्कसाठी देतो. ओके, तर ते एक सॉल्व करून बघा. याच्यामध्ये तुम्हाला Z पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे आहेत. Z पॅरामीटर्स आणि न्यूमरिकल्समध्ये 3 लूपचं न्यूमरिकल्स आपल्याला इथे अशा प्रकारे बघायला 3 लूप्स. ओके, आता 3 लूपचे न्यूमरिकल्स कसे असणार आहेत तर 2 पोर्टच ठेवायचे आहेत. पोर्ट हे 3-4 तर होणार नाही आहेत,
त्याच्यामुळे हा तिसरा लूप अशा प्रकारे वरच्या मजल्याला हा तिसरा लूप इथे तयार झालेला असतो. ओके, सो 1 ohms, त्यानंतर इट्स 4 ohms, इट्स 6 ohms, आणि हा सगळ्यात वरचा जो आहे हा 2 ohms आहे. इथून फ्लो होणारा हा I2 करंट्स ऑब्विसली हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे असणार आहेत, तर ते आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे तुम्हाला समजलं असेल. ओके, सो इथून फ्लो होणारा हा I1 करंट आहे. पहिल्या पोर्टचा व्होल्टेज V1, दुसऱ्या पोर्टचा व्होल्टेज V2. तर इथे जेट पॅरामीटर्स याचे फाइंड आउट करा. जे जेट पॅरामीटर्स मला इथे मिळाले होते, तर ॲन्सर इथे देऊन ठेवतो. इट्स Z11 मला इथे मिळाला होता 7.5 ओहम. Z12 मला मिळाला होता 7 ओहम. तसाच Z21 हा 7 ओहम, आणि Z22 हा 8 ओहम इतके ॲन्सर मिळाले. ओके, सेम न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व करायचा आहे, बट वाय पॅरामीटरसाठी तुम्हाला तो सॉल्व करायचा आहे. ओके, सो इथे दुसरा सेम न्यूमरिकल सॉल्व करा, आणि इथे सुद्धा याचे वाय पॅरामीटर्स फाइंड आउट करा. फाइंड आउट द वाय पॅरामीटर्स. याचे वाय पॅरामीटर्स जर तुम्ही फाइंड आउट केलेत तर त्याचे ॲन्सर इथे लिहून देतो. सो इट्स Y11 मो. ओके, Y12 it's a minus 7/11 mo. Okay, and it's a Y21, it's a minus 7/11 mo, and it's a Y22, it's a 15/22 mo. ओके, सो अशा प्रकारे ते इक्वेशन तुम्ही सॉल्व करा. तर आता आपण नेक्स्ट जे न्यूमरिकल्स आहेत ते स्टार्ट करूया, ज्याला एक न्यूमरिकल नंबर 1 मी असं देतो, आणि त्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण फ्रेशमध्ये डिटरमाइन द हायब्रिड पॅरामीटर्स, किंवा त्याला शॉर्टमध्ये H पॅरामीटर्स असं आपण म्हणत असतो. ओके, एक सिंपल 3 रजिस्टरचा 2 पोर्ट नेटवर्क आपण इथे ड्रॉ करूया. ओके, अशा प्रकारे हा कॉमन रजिस्टर. हॅलो, जस्ट अ मिनिट. ओके, प्रेझेंटेशन सुरू आहे, आवाज येतोय, काय झालेलं आहे? ओके, बॅक म्हणजे कोणतं न्यूमरिकल्स? ओके, हे न्यूमरिकल्स. ओके, हे न्यूमरिकल्स. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास, किंवा मी टाकून देईल तुम्हाला, PPT पण टाकून देईल, त्याच्या म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, तर सॉल्व करून बघा. ॲक्च्युली सेम पॅरामीटर्सने. ओके, तर इथे हा H पॅरामीटर्समध्ये आपल्याला इथे 10 ओहमचा रेजिस्टर आहे, त्यानंतर हा 5 ओहमचा रेजिस्टर आहे, आणि इन बिटवीन कॉमनमध्ये हा 20 ओहम कनेक्टेड आहे. सेकंड पॅरामीटरचा जो व्होल्टेज असणार आहे सेकंड पोर्टचा हा V2 असणार आहे. पहिल्या पोर्टचा व्होल्टेज हा V1 असणार आहे. पहिल्या पोर्ट म्हणून फ्लो होणारा करंट हा I1 करंट असणार आहे, आणि सेकंड पोर्ट म्हणून फ्लो होणारा करंट हा I2 करंट असणार आहे. ओके, म्हणजेच इन शॉर्ट I2 अँड I1 करंट आपल्याला इथे गिवन आहे. ओके, डायरेक्शनसुद्धा गिवन आहे. बट आता इथे H पॅरामीटर म्हटलेलं आहे हायब्रिड पॅरामीटर. हायब्रिड म्हणजेच काय, तर पहिल्या पोर्टचा व्होल्टेज, तर दुसऱ्या पोर्टचा
करंट, त्यालाच आपण म्हणतो हायब्रिड पॅरामीटर. सो व्होल्टेज अँड करंट रिलेशन्स हायब्रिड पॅरामीटरचे इथे लिहून घ्या. सो V1 इज नथिंग बट H11 I1 प्लस H12 V2. ओके, सेम थिंग्स H21 I1 प्लस H22 V2. असे हे व्होल्टेज आणि करंट रिलेशन्स हे एच पॅरामीटरचे असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे व्होल्टेज आणि करंट रिलेशन्स हे तोंडपाठ असणे गरजेचं आहे. मग आता इथे एच पॅरामीटर्सला आपल्याला हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ते V1 सारखंच बनवायचं आहे, म्हणजेच इथे आपल्याला KVL अप्लाय करावं लागणार आहे. तर पहिला लूप तुम्हाला जो दिसतोय तर तिथे आपण KVL अप्लाय करून घेऊया. सो अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ ऑन लूप नंबर फर्स्ट. सो फर्स्ट म्हणजे पहिला पोर्ट जो तुम्हाला दिसतो त्याच्यावर जर आपण KVL अप्लाय केलं तर आपल्याला -V1 प्लस 10I1 प्लस 20 आणि 20 म्हणून फ्लो होणार आहे. दोन्ही करंट डायरेक्शन सेम आहे म्हणून I1 प्लस I2 आणि सगळ्यांचे अल्जेब्रिक सम 0. आता यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर V1 ला पाठवून द्या राईट हँड साईडला. ओके, सो 20I1 प्लस 20I2. ओके, I1 इथे दोघंही I1 वाल्या टर्म्स आहेत, म्हणजेच हे तुम्हाला काय मिळतं, इट्स 30I1 प्लस 20I2 इज इक्वल्स टू द V1. तर असं कोणत्याही प्रकारची मिस्टेक न होता तुम्हाला आता KVL हा जेन्युइनली अप्लाय करता यायला पाहिजे. ओके, तसंच अप्लाय KVL ऑन लूप 2 आपण करून घेऊया. अप्लाय KVL ऑन लूप नंबर 2. सो लूप नंबर 2 ला KVL अप्लाय केल्यानंतर -V2 प्लस 5 ओमचा रेजिस्टन्स आहे, I2 करंट फ्लो होते आणि ऑब्विसली 20 ओमचा जो करंट आहे त्यांच्याकडून दोन्ही करंट सेम डायरेक्शनने फ्लो होत आहेत. सो I2 प्लस I1 इज इक्वल्स टू द 0. ओके, याला पाठवून द्या त्या साईडला, म्हणजेच हा काय होणार इक्वेशन्स 5I2 प्लस 20I1 प्लस 20I1 and 20I2 is equals to the V2. ओके, तर इथे तुम्हाला लक्षात येईल हा 20I1 सेम राहणार, बट I2 वाल्या टर्म्स यांच्यामध्ये जर ॲडिशन केली तर 25I2 इज इक्वल्स टू द V2. तर या दोन्हीही इक्वेशन्समध्ये आपल्याला काय दिसते. सो जर इथे इक्वेशन नंबर 1 जर इथे जर बघितलं तर इथे कोणते पॅरामीटर्स आपल्याला मिळालेले आहेत तर इथे लगेच लक्षात येईल की V2 इज इक्वल टू I1 प्लस समथिंग I2 या फॉर्ममध्ये आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. ओके, आणि जर का आपण व्होल्टेज आणि करंट रिलेशनशिपमध्ये जर बघितली इथे सुद्धा तुम्ही बघू शकतात की इथे जे आपल्याला मिळालं आहे ते काय मिळालं आहे, V1 इज इक्वल्स टू द I1 प्लस I2 या फॉर्ममध्ये आपल्याला हे काय मिळालेलं आहेत इक्वेशन मिळालेलं आहे. पण आपल्याला पाहिजे काय, आपल्याला काढायचं आहे एच पॅरामीटर. सो एच पॅरामीटर्समध्ये आपल्याला V1 इज इक्वल टू समथिंग आहे. सो V1 आपल्याला दिसते, I1 सुद्धा आपल्याला दिसते. ओके, बट इथे V2 आहे, आपल्याला कोण नको आहे. सो इथे I2 आपल्याला काय करावं लागणार, व्हॅनिश करावं लागणार. सो I2ला व्हॅनिश करण्यासाठी सेकंड इक्वेशन्समध्ये I2ची व्हॅल्यू आपण काढू शकतो का. ओके, कारण की सेकंड इक्वेशनमध्ये कोण आलेलं आहे, V2 इज इक्वल टू I1 प्लस I2 आलेलं आहे. आणि V2चं बघा इथे इक्वेशनच नाही आहे, एच पॅरामीटर्समध्ये V2चं इक्वेशन आहे. म्हणून हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ना हे बऱ्यापैकी आपलं आलेलं आहे. फक्त इथे अननोन पॅरामीटर्स कोण आहे तर इथे लक्षात घ्यायचं आहे की इथे अननोन पॅरामीटर्स हा I2 आहे. ओके, सो हा आपल्याला नको आहे. मग I2ची व्हॅल्यू आपण या सेकंड इक्वेशनवरून काढूया का. सो इथे आपण हे जे काही लिहिलं हे टिप्स आहे, हे एक्झाममध्ये लिहायचं नाही आहे. दिस इज द टिप्स. म्हणून हे जे इक्वेशन नंबर तुम्हाला 2 दिसतोय, सो फ्रॉम इक्वेशन 2 तर I2 आपण फाइंड आउट करूया. मग इथे 25 I2 आपण लेफ्ट हँड साईडला राहून देऊया आणि V2 मायनस 20 I1 25ला ट्रान्सफर करा. सो I2 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, सो 1/25 V2 मायनस 20/25 I1 अशा प्रकारे मिळणार.
आता इथे तुम्ही चेकआउट करू शकता हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे हे इक्वेशन कोणासारखं मिळालेलं आहे. सो I2ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळालेली आहे. ओके, सो I2ची व्हॅल्यू पण मिळालेली आहे, जे की इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट डाऊन करून आपण एच पॅरामीटर फाइंड आउट करणार. आणि सेकंड इक्वेशन जर तुम्ही बघितलं ना, तर सेकंड इक्वेशनमध्ये लगेच तुम्हाला लक्षात येणार की बघा सेकंड इक्वेशनमध्ये I2 इज इक्वल टू I1 प्लस V2. म्हणजेच काय, तर इथे आपल्याला लगेच I1चा कोएफिशियंट पण भेटलेला आहे आणि V2चा कोएफिशियंट पण भेटला आहे. म्हणजेच दोन पॅरामीटर्स तर आपले इथे ऑलरेडी मिळालेले आहे. आणि हे इक्वेशन्स, या इक्वेशनला आपण नाव सुद्धा देऊन देऊया इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 जेव्हा आपण 1 मध्ये पुट डाऊन करू तर तेव्हा आपल्याला दुसरे एच पॅरामीटर सुद्धा मिळतील. मग इथे कम्पेअर करून घ्या बाय कम्पेअरिंग. By comparing I2 is equals to the S21, so S21 into I1 plus S22 into V2. मग V2चा कोएफिशियंट कोण आहे, तर बघा हा V2चा कोएफिशियंट आहे. ओके, I1चा कोएफिशियंट कोण आहे, तर हा I1चा कोएफिशियंट आहे. त्याच्यामुळे जर मी इक्वेशन एका खाली एक लिहिलं आहे तरी सुद्धा तुम्हाला I1चा कोएफिशियंट आणि V2चा कोएफिशियंट सेपरेटली इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजेच इथे आपण म्हणू शकतो की H21 म्हणजे इथे आपण डायरेक्टली लिहूनच घेऊया S21 इज नथिंग बट इट्स अ -20/25 and S22 it's a 1/25. ओके, आणि हेच इक्वेशन 3 जेव्हा 1 मध्ये पुट डाऊन करू तेव्हा सुद्धा आपल्याला नेक्स्ट पॅरामीटर्स मिळणार आहेत. म्हणजे तिथे आपण म्हणू शकतो सो पुट इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट डाऊन करा. सो 30I1 प्लस 20 आणि इथे आपण I2ची व्हॅल्यू पुट डाऊन करू. I2ची व्हॅल्यू आपल्याला मिळाला 1/25 V2 मायनस 20/25 I1 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू द V1. ओके, याला सॉल्व करून घ्या फक्त आता. सो 30I1 प्लस 20 ने जर आतमध्ये मल्टिप्लाय 20 डिवायडेड बाय 25 सॉरी इट्स अ V2 मायनस 20 इट्स अ मायनस 400 डिवायडेड बाय 25 इंटू I1 इज इक्वल्स टू द V1. ओके, अशा प्रकारे. सो इथे हा V2चा कोएफिशियंट, याला ब्रॅकेट सुद्धा टाकू शकता तुम्ही, आणि हा I1चा कोएफिशियंट. फक्त प्रॉब्लेम काय आहे, तर ही सुद्धा I1ची टर्म्स आहे, ही सुद्धा I1ची, यांना सुद्धा सॉल्व करून घ्या. सो I1 वाल्या टर्म्स अगोदर घेऊन घेतो. म्हणजेच मला इथे 30 मायनस 400 डिवायडेड बाय 25 हा तुम्ही सॉल्व करू शकता, प्लस 20 डिवायडेड बाय 25. तर ही टर्म्स आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे V2चा इज इक्वल्स टू द V1. मग आता कंपेअरिंग आपण करणार बाय कंपेअरिंग. तर इथे बघा कंपेअरिंग जर केलं तर V1चं इक्वेशन्स हे आपल्याला काहीसं अशा प्रकारे मिळतो. H11 इज नथिंग बट द कोएफिशियंट ऑफ I1 and H12 is the coefficient of V2. Okay, so this is the H12 and this is the H11. म्हणून इथे आपण लिहू शकतो की H11 आणि हे न्यूमरिकल जर तुम्ही सॉल्व करून बघितलं 30 मायनस 400 डिवायडेड बाय 25, तर हा काहीसं तुम्हाला अशा प्रकारे 14 असा व्हॅल्यू मिळाला पाहिजे. ओके, सॉल्व करून बघा. आणि H12 जर सॉल्व केला सो इट्स अ 4/5. म्हणजेच 4/5 म्हणजेच किती, तर 0.8 असं आपल्याला मिळतं. ओके, म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला इथे एच पॅरामीटर्स एक कम्प्लिटली मिळालेले आहेत. त्यापैकी कसे होते तर इथे आपण पूर्ण लिस्ट आउट करून घेऊया. एच पॅरामीटर्समध्ये H11 आपल्याला 14 असा मिळालेला आहे, H12 आपल्याला 0.8 असा मिळालेला आहे, तसाच H21 आपल्याला -4/5 आणि H22 आपल्याला 1/25 असं मिळालेलं आहे. ओके, सो एच पॅरामीटर्स हा कम्पॅरेटिव्हली बऱ्यापैकी इझिली मिळून जातात. ओके,
तसंच आपण एक सेकंड इक्वेशन्स घेऊया. सेकंड न्यूमरिकल्स, फाइंड द एच पॅरामीटर्स. इकडे कोण बंद करून टाकू तुला. सो फाइंड द एच पॅरामीटर्स फॉर द नेटवर्क. ओके, आणि इथे नेटवर्क आपल्याला अशा प्रकारे मिळालं. ओके, मग पुन्हा तेच ते असणार आहे. इथं सेकंड पोर्टचा V2 असणार आहे. पहिल्या पोर्टचा व्होल्टेज हा V1 असणार आहे, पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट निगेटिव्ह. त्यानंतर पहिल्या पोर्ट म्हणून फ्लो होणारा करंट I1 असणार आहे. सेकंड पोर्ट म्हणून फ्लो होणारा करंट ही I2 असणार आहे. 20 ओहमचा हा रेजिस्टन्स आहे. हा 40 ओहमचा इथे रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. हा 10 ओहमचा रेजिस्टन्स आपल्याला इथे बघायला मिळतो. ओके, तर इथे लक्षात घ्यायचं आहे की हा एक नोड इथे आपल्याला दिसतोय. ओके, सो यांना एक नाव देऊया. तर हा बघा V1, हा V1 नोड असणार आहे आणि हा डायरेक्टली कोणते रेजिस्टन्स नाही आहे म्हणून आपण याला V2 नोड असं सुद्धा नाव देऊ शकतो. ओके, सो एच पॅरामीटर आपण केसीएलने कसे फाइंड आउट करू शकतो ते सुद्धा आपण बघू शकतो. कारण की इथे एच पॅरामीटर फाइंड आउट करायचं म्हणजेच एच पॅरामीटरचे व्होल्टेज अँड करंट रिलेशन्स हे V1 सुद्धा आहे आणि I2 असं इक्वेशन सुद्धा आहे. म्हणून हे KCL आणि KVL दोन्हीही प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, तसंच I2 इज नथिंग बट S21 I1 प्लस S22 V2 असे इक्वेशन्स. मग इथे आपण म्हणूया अप्लाय KCL ऑन नोड 1, अप्लाय KCL ऑन नोड नंबर 1 ज्याचं नाव आहे V1. ओके, सो V1 वर जर KCL अप्लाय केला तर आपल्याला V1/10 प्लस V1 मायनस V2 बाय 20 इज इक्वल्स टू द I1 अशा प्रकारे इक्वेशन मिळतं. याला इक्वेशन नंबर 1 आपण म्हणूया. सिमिलरली अप्लाय KCL ऑन नोड नंबर 2 that is the V2 इक्वेशन नंबर 2 साठी. सो V2 by 40 प्लस V2 मायनस V1 by 20 is equals to the I2. So this is the equation number 2. आता इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला मिळालेलं आहे. बट लक्षात घ्यायचं इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय चेंजेस आहेत. थोडं चेंज करू द्या. तर इथे तुम्हाला लक्षात येईल की इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा की V1 आणि V2 या दोघांची काही अल्जेब्रिक सम इज इक्वल टू I1 असं एक इक्वेशन आपल्याला मिळते. तसंच सेकंडमध्ये सुद्धा काय मिळते तर V1 प्लस मायनस V2 वगैरे आणि इज इक्वल टू I2 असं इक्वेशन. आता जर तुम्ही I2 वाला इक्वेशन्समध्ये जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करतो I2 इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजेत. सो I1 प्लस V2 या फॉर्ममध्ये असणार. म्हणजेच काय की I2 इज इक्वल्स टू द, तर इथे दिसते तुम्हाला हा I2 इज इक्वल्स टू द I1 प्लस V2 असायला पाहिजे. तर इथे V2 आहे. ओके, हे तर आपल्याला रिक्वायर्ड होते. ओके, बट V1 इथे नाही आहे. ओके, इथे तुम्ही बघू शकता जर हे कम्पेअर केले आपण. हे दोन आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे. सो प्रॉब्लेम आहे I1. सो इथे I1 नाही आहे. कोण नाही आहे I1. सो V1 इज रिप्लेस बाय I1. सो V1 ची व्हॅल्यू आपल्याला कुठून मिळू शकते. ओके, सो V1 ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1 म्हणून मिळू शकतो. सो इक्वेशन नंबर 1 म्हणून आपण काय करणार V1 ची व्हॅल्यू काढणार. सो V1 आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून काढायला सुरुवात करूया. ओके, सो इथे घेऊया फ्रॉम इक्वेशन 1 V1 ची व्हॅल्यू काढूया. सो V1 वाला सगळ्या टर्म्स एका साईडला घेऊन घ्या. V1/10 प्लस V1/20 मायनस V2/20 इज इक्वल्स टू द I1. ओके,
सो या दोन्हीही V1s इथे जर तुम्ही सॉल्व केलं तर इट्स 3/20 टाइम्स ऑफ V1 असं तुम्हाला मिळणार. इट्स -1/20 हा कोएफिशियंट आहे V2चा. इज इक्वल्स टू द I1. ओके, पण आपल्याला V1 काढायचं आहे म्हणून या V2ला सुद्धा तिकडे ट्रान्सफर करून घेऊया. मग इथे कोण राहणार, 3/20 V1 इज इक्वल्स टू द I1. मायनस वाले टर्म्स इकडे आल्यानंतर प्लस होणार. ओके, हिला आपण V2/20 असं सुद्धा लिहू शकतो. हा ब्रॅकेट तिकडे ट्रान्सफर करून टाका कारण की आपल्याला फक्त V1 पाहिजे आहे. सो V1 इज इक्वल्स टू द 20/3 टाइम्स मल्टिप्लाइड बाय I1 प्लस 20/3 टाइम्स मल्टिप्लाइड बाय V2. म्हणून हा V2 काय होणार, V2/3 होणार फक्त. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला इथे हा V1 ची व्हॅल्यू मिळालेली आहे, ज्याला आपण इक्वेशन नंबर 4 असं देणार. ओके, सो आता इक्वेशन नंबर 4 हे जर आपण 2 मध्ये जर पुट डाऊन केलं, ओके, V1 ची व्हॅल्यू पुट इथे म्हणूया पुट इक्वेशन 4. आता ते 4 होतं 3 होतं ते बघून घ्या फक्त. 4 इन इक्वेशन नंबर I2 वाला इक्वेशन कोणतं होतं आपलं, I2 वाला इक्वेशन्स इक्वेशन नंबर 2. पुट इन इक्वेशन नंबर 2. ओके, सो I2 वाला इक्वेशनमध्ये पुट डाऊन करा. सो I2 वाला इक्वेशनमध्ये पुट डाऊन केल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन्स काय अशा प्रकारे मिळणार. इट्स 3/40 V2 मायनस 1/20 आणि इथे हे आपण व्हॅल्यू पुट डाऊन करणार आहोत V1 ची, जे की आपल्याला 20/3 टाइम्स ऑफ I1 प्लस V2/3 इज इक्वल्स टू द I2 अशा फॉर्ममध्ये. ओके, हा ब्रॅकेट ओपन करून घ्या. सो इट्स 3/40 टाइम्स ऑफ V2 मायनस I1/3 मायनस V2/60 इज इक्वल्स टू द I2. ओके, मग आता इथे हे जे V2 वाल्या टर्म्स आहेत ह्या जर एकत्र आणल्या तर ही वाली टर्म्स आपण समोर नेऊया. दॅट इज द -1/3 जो की I1चा कोएफिशियंट आहे, प्लस 3/40 आणि -1/60. तर यांना पण सॉल्व करून घ्या, त्याचा V2 आपण कॉमन काढून घेऊया आणि I2 करूया. ओके, म्हणजेच काय तर इथे बघा आता कोणत्या फॉर्ममध्ये हे टर्म्स तयार झालेले आहे. सो I2 इज इक्वल्स टू द I1 प्लस V2 या फॉर्ममध्ये ही तयार झालेली आहे. म्हणजेच I2 इक्वेशन सोबत आपण याला कम्पेअर करू शकतो. मग बाय कम्पेअरिंग करा मग कम्पेअर. सो I2 is equals to the H11 I1 plus H12 V2. ओके, सो इथे लगेच तुम्हाला लक्षात येईल, दिस इज द H11 अँड दिस इज द ब्रॅकेट ऑफ H12. सो मग इथे आपण लिहू शकतो H11 इज नथिंग बट -1/3 H11 नव्हता, I2 ची जी व्हॅल्यू असणार आहे H21 आणि H22. सो H21, ओके, सो H21 इट्स -1/3 अँड H22 इट्स याला जर तुम्ही सॉल्व केलं तर हे 7/120 वगैरे अशा प्रकारे अजूनही ते लिस्ट फॉर्ममध्ये तुम्ही कन्वर्ट त्याला करू शकता. तर इथे आपल्याला H21 आणि H22 मिळतो. तसंच जे इक्वेशन नंबर 4 होतं ना, हे जर थोडं केअरफुली जर आपण बघितलं तर हे कोणत्या फॉर्ममध्ये मिळालेलं होतं, तर हे आपल्याला या फॉर्ममध्ये मिळालेलं होतं V1च्या फॉर्ममध्ये. तर याला आपण थोडं इग्नोर केलं त्यावेळेस, पण लगेच लक्षात येते बाय कम्पेअरिंग with V1 is nothing but it's a H11 I1 plus H12 V2.
Okay, so H11 and H12 is nothing but it's a coefficient of I1, okay, and V2. So इथे लगेच लक्षात येतं की हा 20/3 आणि इट्स अ 1/3, इट्स अ कोएफिशियंट ऑफ I1 and H2. मग इथे आपण लिहू शकतो की hence H11 is nothing but it's a 20/3 and H12 is nothing but it's a 1/3. ओके, म्हणजेच काय, तर इथे आपल्याला H11 12 मिळाले आणि इथे आपल्याला S21 S22 मिळाले. म्हणजेच आपण इथे, ठीक आहे, स्लाइड पण संपलेलं आहे. म्हणजेच आपण इथे काय म्हणू शकतो की त्यांना कंबाईन लिहून सुद्धा आपण त्यांना सांगू शकतो. ओके, सो अशा प्रकारे इथे इझिली हे न्यूमेरिकल सॉल्व आपण करू शकतो. ठीक आहे, आता व्हाईट स्लाइड येईल. तर एच पॅरामीटर्स हा कम्पॅरेटिव्हली बऱ्यापैकी इझी आहे आणि तो आपण इझिली तिथे सॉल्व करू शकतो. ओके, सो इथे एच पॅरामीटरचं एक न्यूमेरिकल्स तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देतो. ओके, सेव्ह करा. आता इथे व्हाईटच राहू देऊया, ठीक आहे. आणि म्हणून इथं फाइंड दी एच पॅरामीटर्स, दिस इज फॉर द होमवर्क. आता होमवर्क करून बघा, तसं आपण उद्या सॉल्व करूच. फाइंड दी एच पॅरामीटर्स ऑफ गिवन नेटवर्क्स वगैरे असं काही न्यूमेरिकल्स आपल्याला विचारले जातात. ओके, तर रजिस्टर, दोन रजिस्टर बॅक टू बॅक असे कनेक्टेड हॉरिझॉन्टली, तसेच सेम दोन रेजिस्टन्स बॅक टू बॅक व्हर्टिकली कनेक्टेड. ओके, आणि पॅरामीटर्स आपल्याला अशा प्रकारे इथे दिलेले आहे. दिस इज द पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू नेगेटिव्ह, इट्स अ V2. इथून फ्लो होणारा जो करंट असणार आहे हा I2 असणार आहे. पहिल्या पोर्टचा जो करंट असणार आहे इट्स I1. फर्स्ट पोर्टचा जो व्होल्टेज असणार इट्स V1. इट्स 2 ओहम, इट्स 3 ओहम, इट्स अगेन 2 ओहम अँड इट्स 1 ओहम. सो 1 2 3 अँड 2 ओहम. सो अशा प्रकारे हा आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, तर हा सॉल्व करून बघा आणि याचे आन्सर काय येतात हे आपण तसं उद्याच्या लेक्चरला बघूया. ओके, आणि काही न्यूमेरिकल्स हे आपण उद्या क्वेश्चन पेपर म्हणून सॉल्व करून घेऊया. आणि इथे एक लास्ट टॉपिक आपला बाकी राहतो, दॅट इज नथिंग बट ABCD पॅरामीटर्स. म्हणजे वाय पॅरामीटर्स, झेड पॅरामीटर्स, एच पॅरामीटर्स आणि ABCD पॅरामीटर्स हे खूप खूप महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत. यापैकी क्वेश्चन्स मोस्टली आपल्याला बघायला मिळतात. ओके, तर हा एक होमवर्क सॉल्व करून बघा आणि तसं आजचं लेक्चर आपण इथे थांबूया.